परभणी येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित निषेध मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांचे राज्यभर जोरदार पडसाद उमटत आहेत। या संदर्भात नांदेडच्या माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परभणीमध्ये झालेल्या निषेध मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलेत। यामुळे सामाजिक तणाव निर्माण झाला असून विशेषतः ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय। माऊली गीते यांच्या फिर्यादीवरनं माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज माळाकोळी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही सकल ओबीसी समाज लोहा कंधारच्या वतीने आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। गुन्हा दाखल करण्याचं कारण म्हणजे आमच्या ओबीसींच्या बहुजनांच्या भावना दुखावलेल्या आहेत, जी की परभणीमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच मसाजोग जिल्हा बीड यांच्या खुनाच्या निषेधार्थ जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे, त्याच्यानंतर बीडमध्ये आलेल्या अंजलीताई दमानिया यांनी आमच्या समाजाच्या भावना, ओबीसी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। दुखावण्यासारखं आक्षेपार्ह बोलणं त्यांनी या ठिकाणी बोललेले आहेत। घरात घुसू मारू असा जरांगेनी मोर्चाला संबोधित करताना इकडे परभणी, तिकडे धाराशिव आणि मध्ये बीडमध्ये सापडलेल्या प्रत्येक वंजारी समाजाच्या घरात घुसघुसू आम्ही, दांडके तुडजस्तोर मारू असा मारण्या इतपतची भाषा वापरलेली आहे। आणि आमच्या मुंडे साहेबांच्या घराण्याला, जे आमचे दैवत आहेत, त्या घराण्यांना हरामखोर हा शब्द त्यांनी वापरलेला आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि त्या संबंधित ज्यांनी असे भाषण केलेत, अशा वक्त्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज या माळाकोळी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। आम्ही सुद्धा सकल ओबीसी बहुजनांच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये जे दोषी आहेत, जे दोषी गुन्हेगार आहेत, खरं तर गुन्हेगाराला कुठली जात नसते, परंतु त्यांच्या खुनामध्ये जे दोषी गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे। या ठिकाणी या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई काय होणार हे पाहणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे।